गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी गेले मग सांगितले. आता पावसाळा संपलाय, हिरवी वैरण पण कमी प्रमाणात आली, उन्हाळा सुरू झाला आहे आणि वाळल्या वैरणीचे दिवस आलेत. जनावरांच्या वैरणीमध्ये वाळल्या वैरणीचे महत्त्व आहेच, पण वाळली वैरण पचनीय नसते, ती फार पचत नाही. परंतु ड्राय मॅटर म्हणून पोट भरायला ती चांगली, रवणसाठी चांगली. वाळली वैरणीमुळे रवण चांगला होतो आणि ड्राय मॅटरची कमतरता भरून निघते, पण पचनीयता कमी असते. तिची पचनीयता वाढवल्यास वाळली वैरण चांगली. मग पचनीयता कशी वाढवायची, तिथे एक फॉर्म्युला आहे. वाळली वैरण म्हणजे कोणती? हरभराचं कांड. हरभरा हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे भरडून आपण हरभरा बाजूला करतो आणि जे काय हरभऱ्याच्या झाडाचा अवशेष उरतो आहे, मग घाट्याचे टरफल असो किंवा झाडाचा कांड असो, त्याला आम्ही हरभऱ्याचं कांड म्हणतो. तुरीचं बुसकट कांड. गव्हाच्या कांडामध्ये काही दम नसतो, वापरूच नाही वाळली वैरण म्हणून. कडबा, आणखी सोयाबीनचं कांड, ह्या वाळल्या वैरणीचा उपयोग आपल्या वैरणीमध्ये चांगल्या प्रकारे होतो. ओल्यामध्ये वाळली वैरण वापरायची किती? जास्तीत जास्त 20%. पण नाहीच तर काय करायचं? 50% वापरू शकता. जर हिरवं नाहीच आहे, नुसतं वाळल्यावर पोट भागवायचं आहे, इलाज नाही. वाळलं वापरा, 50% वापरा, मिक्स करा, थोडं हिरवं आणि थोडं वाळलं. आपली गरज तर भागवावी लागेल. पण ह्या गोष्टीला प्रक्रिया करायची आहे. प्रक्रिया कोणती ती मी सांगतो. एक 200 लिटरचं बॅरल घ्यायचं, 2 किलो युरिया, 2 किलो मीठ, 2 किलो गूळ एका बॅरलच्या पाण्यामध्ये मिसळायचं आणि झारी घ्यायची, झारी शिंपडायची. मग कडबा असो, कडबा कुटी करायला दे. कडव्या कुटीवर 1000 पेंड्याला ते 200 लिटरचं बॅरल उडतं. साधारण एक 2 टन वैरणीला ते 200 लिटर बॅरल उडतं. 1 टन वैरणीला 100 लिटरचं पाणी लागतं आहे अंदाजे. ते भिजवायचं आणि ते चोपून ठेवायचं. किती दिवस? लगेच नाही टाकायचं, एक 5-6 दिवस, आठवडा. ते एकदा भरून ठेवलं मग तुम्ही ते वापरायचं. याच्यामध्ये होतं आहे काय? त्याच्यामध्ये अपचनीय जो पदार्थ आहे लिग्निन, म्हणजे त्या झाडाचं, त्या मटेरियलचं वरचं जे आवरण असते त्याला लिग्निन म्हणतो. ते अपचनीय असते. त्याला पचनीय म्हणजे शिजवल्यावर जी काय प्रक्रिया होती ती युरिया मिठाने ते प्रक्रिया होती. दुसरं काय होतं आहे, चव वाढते, जनावरं खातात आणि ते पचनीयता वाढल्यामुळं रसामध्ये, रक्तामध्ये, दुधामध्ये त्याचं रूपांतर व्हायला सोयीस्कर होतं. आणि अशा पद्धतीचे ते वैरण झाल्यामुळं दूध पण वाढतं, फॅट पण वाढतो, एशियन पण वाढतो आणि जनावराला रवण करताना सुद्धा ते मऊपणा येतो. जरा जो कडकपणा असतो ती युरियाने, मिठाने, गुळाच्या पाण्याने त्याला मऊ नरमपणा येतो. आणि अशा पद्धतीची ही वैरणीची प्रक्रिया, वाळल्या वैरणीची प्रक्रिया प्रत्येकानं करावी. बिगर प्रक्रिया आणि प्रक्रियामध्ये फार फरक पडतो. तर आपण अशी प्रक्रिया करून वाळली वैरण वापरावी. भेटूया पुढच्या भागामध्ये.